नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा जो आपण प्री टॉक ठेवलेला आहे त्यामध्ये मी खरंच सगळ्यांचंच तिन्ही महाविद्यालयांच्या वतीनं स्वागत करतो. सर्वप्रथम मी दादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या आपण ह्या टॉकला सुरुवात करूयात. आजचा खरा आपला हा टॉक आपण याच्यासाठी ठेवलेला आहे की तुम्ही सगळे पदवीधर विद्यार्थी आता नुकतीच तुमचे रिझल्ट लागलेले आहेत किंवा काहींचे अजून लागायचे आहेत आणि नुकतीच आपण पदवी पास झालेला आहात किंवा पदव्युत्तर शिक्षण आपलं पास झालेलं आहे किंवा काहींचा डिप्लोमा पास झालेला आहे आणि त्यानंतर मग आपली जी खरी चालू होते कसरत ती कशासाठी होते तर नोकरी शोधण्यासाठी. आणि नोकरी शोधतानाची जी कसरत होते ती थोडीशी सोपी करण्यासाठी अगोदर तुमच्याबरोबर थोडासा टॉक करावा, थोडंसं बोलणं करावं म्हणून हे आपण उचललेलं एक पाऊल आहे. तर आणि तिन्ही महाविद्यालयांच्या वतीनं आपण असं ठरवलं गेलं की आपल्या तिन्ही महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या प्री टॉकचा फायदा व्हावा, थोडंसं त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करावं म्हणून आजचा आपण हा सेशन इथे घेत आहोत. तर मी दोन गोष्टी हे सेशन चालू करायच्या अगोदर क्लिअर करू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे मी जे काही आत्ता सांगणार आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये जे काही सांगणार आहे ते काही फार काही नवीन नाही आहे. ते जवळपास तुमच्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या कानावरनं गेलेलं आहे, कधीतरी अनुभव आलेला आहे. फक्त काय झालेलं आहे, काळानुरूप थोड्याशा वेळेच्या ओघामध्ये ते आपण एकतर विसरलेलो आहे किंवा सोयीस्कररित्या त्याला आपण सोडून दिलेलं आहे. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा काय मुद्दा आहे की ज्या गोष्टीबद्दल मी आता थोडीशी चर्चा इथे करणार आहे तर ते असं अजिबात नाही आहे की ते फक्त आणि फक्त नोकरी शोधण्यास पुरत्या काळापुरतंच तुमच्या गरजेचं आहे किंवा तेवढ्यापुरतंच गरजेचं आहे असं पण अजिबात नाही आहे. हे थ्रूआउट लाईफ आपल्या गरजेचं आहे. हे थ्रूआउट लाईफमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला कामाच्या ठिकाणी म्हणा, घरच्या ठिकाणी म्हणा, समाजाच्या ठिकाणी म्हणा, जिथे कुठे आपण वावरू त्या प्रत्येक ठिकाणी हे सगळे पॉईंट्स हे आपल्यामध्ये असणं कधीही फायद्याचंच असेल. आणि जर ते असताना काय फायदे होतात, नसताना काय तोटे होतात हे प्रत्येकाला वेळोवेळी समजलेलं आहे किंवा ते लक्षात येतं. तर आपण काही ठराविक मी पुढे 5 किंवा 6-7 मुद्दे असे आहेत महत्त्वाचे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. त्यातला जो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या जो कोणी विद्यार्थी दशेतून जो एखादा विद्यार्थी आता पुढे काहीतरी नोकरीनिमित्ताने पुढे जायचा विचार करतो त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल. त्याचं कम्युनिकेशन स्किल किंवा प्रेझेंटेशन पॉवर. आता हे कम्युनिकेशन स्किल असेल किंवा प्रेझेंटेशन पॉवर असेल तर तुम्ही म्हणाल सर आपण आता इतके वर्ष झालेले आहे, आम्ही तर बोलत आलेलो आहे, लिहित आलेलो आहे, ईमेल पाठवत आलेलो आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज करत आलेलो आहे, फेसबुकवरती पोस्ट टाकत आलेलो आहे, आमचं तर कम्युनिकेशन चांगलं आहे. पण कम्युनिकेशन नुसतं असणं आणि ते इफेक्टिव्ह असणं याच्यामध्ये फार फरक आहे. तर मित्रांनो, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन का असलं पाहिजे किंवा प्रेझेंटेशन स्किल हे चांगलं का असलं पाहिजे, प्रेझेंटेशन हे चांगलं का असलं पाहिजे त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. सर्वमान्य जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे गुगल, आपलं सर्च इंजिन गुगल. तर साधारणतः काही वर्षांपूर्वी गुगलनी एक सर्वे केलेला आहे. गुगलनी काय सर्वे केला तर साधारणतः 6 लाख ज्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी 6 लाख असे इंटरव्ह्यूचे प्लेसेस त्यांनी सर्वे केले ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस पूर्ण झाली आणि ज्या व्यक्तींनी इंटरव्ह्यू घेतलेत त्यांचं मनोगत त्यांनी जाणून घेतलं की साधारणतः इंटरव्ह्यू तुम्ही सरासरी किती वेळ घेता कॅन्डिडेटचा. तर त्याच्यातून त्यांनी निष्कर्ष काढला की इंटरव्ह्यू साधारणतः 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं डिपेंडिंग अपॉन जॉब, डिपेंडिंग अपॉन पोझिशन तो चालतो. मग बट ऑब्व्हियसली सर्वेमधला पुढचा प्रश्न असा विचारला गेला की हा जो कार्यकाळामध्ये 15 मिनिटं असेल किंवा 20 मिनिटं असेल इंटरव्ह्यू चालतो तर त्याच्यामध्ये नक्की जजमेंट कधी घेतलं जातं किंवा निर्णय कधी, इंटरव्ह्यू घेणारा ह्या निर्णयाला कधी येतो की हा समोरचा कॅन्डिडेट मला घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा. हा इंटरव्ह्यूच्या शेवटाला येतो, सुरुवातीला येतो, मध्यानाला येतो, कधी येतो. तर त्याचा ज्यावेळेला त्यांनी सगळीकडनं फीडबॅक केला, डेटा ॲनालिसिस त्यांनी केलं तर गुगलचं असं म्हणणं आहे की जर तुमचा ॲव्हरेज इंटरव्ह्यू 15 मिनिटाचा किंवा 17 मिनिटाचा होत असेल तर त्याच्यामधले 5व्या किंवा 7व्या मिनिटालाच, लक्षात ठेवा, 5व्या किंवा 7व्या मिनिटालाच इंटरव्ह्यू घेणारा ठरवतो की समोरच्याला विद्यार्थ्याला किंवा समोरच्या कॅन्डिडेटला मला सिलेक्ट करायचं आहे अथवा नाही करायचं. तो ते फायनल करून टाकतो 5व्या किंवा 7व्या मिनिटालाच. मग आता प्रश्न पडतो की त्याने जर 5व्या किंवा 7व्या मिनिटालाच जर फायनल केलंय तर मग इंटरव्ह्यू तो 17व्या मिनिटापर्यंत किंवा 20व्या मिनिटापर्यंत का घेतो. तर तो याच्यासाठी घेतो की 7 मिनिटानंतर तो अशा पद्धतीने प्रश्न विचारतो की तो त्याने जो निर्णय घेतलेला आहे तो कसा योग्य आहे
हे फायनल करण्यासाठी तो प्रश्न विचारतो. म्हणजे त्यांनी जर तुम्हाला सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही कसे पॉझिटिव्ह आहात, कसे त्या जॉबसाठी योग्य आहात, त्या पात्रतेचे आहात, यासाठी तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला जर तो नाकारणार असेल, जर तुमचं रिजेक्शन करणार असेल, तर मी का तुम्हाला नाकारलं किंवा कशा पद्धतीने नाकारलं यासाठी पुढचे प्रश्न विचारले जातात. म्हणून तुमचं कम्युनिकेशन स्किल किंवा प्रेझेंटेशन पॉवर ही एवढी स्ट्रॉंग पाहिजे, ही एवढी अपील करणारी पाहिजे, ही एवढी म्हणजे इम्प्रेसिव्ह पाहिजे की पहिल्या याच्यामध्ये 5 ते 7 मिनिटांमध्येच तुम्ही त्या इंटरव्ह्युअरला काय केलं पाहिजे, इम्प्रेस केलं पाहिजे. म्हणजे त्याची ती जी हे असते डिसिजन मेकिंगची जी वेळ आहे, तेवढ्या वेळेमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याला मदत मिळते. म्हणून कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे, प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे. मी त्याच्यामध्ये एकच मुद्दा सांगेल की असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण न बोलणाऱ्याची सोनं सुद्धा विकलं जात नाही. कारण का, तर तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. कम्युनिकेशन नुसतं बोलण्यासाठी नको, कम्युनिकेशन लिहिताना पाहिजे. भविष्यात तुम्हाला जाऊन मेल पाठवायचे आहेत, आता डिजिटल जमाना आहे, मेल पाठवायचे आहेत, मेमो काढायचे आहेत, एखाद्याला शोकॉस द्यायचं आहे, एखाद्याला अप्रायझलचं लेटर द्यायचं आहे, ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशनचा मुद्दा येतो. काही वेळेला टेलिफोनिक कम्युनिकेशन आहे, काही वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कम्युनिकेशन आहे, काही वेळेला 1 to 1 कॉन्फरन्स हॉलमध्ये कम्युनिकेशन आहे. तिथे आपली पॉवर ही चांगली असली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या कम्युनिकेशन पॉवरवरती काम केलं पाहिजे. नसेल तर ती इम्प्लिमेंट केली पाहिजे किंवा त्याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे आणि ती आपल्यामध्ये आत्मसात ही केलीच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो टीमवर्क किंवा ग्रुपमध्ये काम करण्याची आपली क्षमता आहे का, ती फार महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत समजा तुम्ही असं ॲझ्युम करा की तुम्ही आयसोलेशनमध्ये एकला चलोरेच्या घोषणेप्रमाणे तुम्ही काम करत आलात. तुम्ही समजा एकटे म्हणून अभ्यास करत आलेला असाल, तुम्ही एकटे म्हणून सगळ्या गोष्टी करत आलेला असाल, पण इथून पुढे होणार नाही. ऑर्गनायझेशनमध्ये, कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जर नोकरी निमित्ताने गेलात तर तुम्हाला टीमवर्कमध्येच काम करावं लागेल. इंडिव्हिज्युअल काम कुठेही नसतं. कंपनीचा फार MD जरी असेल तर त्याला सुद्धा इंडिव्हिज्युअली काम करता येत नाही, आणि कंपनीचा वर्कर जरी असेल त्याला सुद्धा इंडिव्हिज्युअली काम करता येत नाही. तिथे टीमवर्कमध्येच केलं पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये टीमवर्क पाहिजेच. आपल्यातले किती लोक समाजामध्ये गेल्यानंतर टीमवर्कमध्ये काम करू शकतात? साधं उदाहरण आहे, समजा गणेश मंडळ असतात, बरेचसे तुमच्यासारखे कार्यकर्ते गणेश मंडळांचे सक्रिय कार्यकर्ते असतील. तिथे गेल्यानंतर किती वेळेला असं होतं की कुणीतरी आपल्याला सांगतं, अरे ती खाली सुतळीचा तोडा पडलाय, तेवढा जरा उचलून दे. आणि ते सांगितल्यानंतर किती वेळेला आपल्याला राग वाटतो, राग येतो किंवा आपल्याला कमीपणा वाटतो? जर वाटत असेल तर समजून घ्यायचं की आपण टीममध्ये काम करू शकत नाही. तर टीममध्ये काम करणं म्हणजे काय, कधीतरी आपण दुसऱ्याला पण काहीतरी सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्याच वेळेला दुसरा आपल्याला काहीतरी काम सांगतो, ते सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये मानापमान, इन्सल्ट, रिस्पेक्ट ह्या गोष्टी काही नसतात. टीमवर्क फार महत्त्वाची आहे. समूहाने काम करायची सवय लागली पाहिजे. ते कंपनीत गरजेचं आहे. कारण तुमच्या सगळ्यांची जी पोस्ट मिळणार आहे तुम्हाला, ही सुपरवायझरी पोस्ट आहे. ह्या सुपरवायझरी पोस्टला तुम्हाला 2 पद्धतीने लोक हँडल करायचे आहेत. एक तुमचे बॉस जे असतात वरती सिनियर, त्यांच्याबरोबर तुम्हाला टीममध्ये काम करायचं आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या खालच्या अंडरचे जे वर्कर्स असतील, ॲक्च्युअल लेबर्स असतील, त्यांच्याकडनं काम करून घेताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं टीमवर्क तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणून तिथे तुमचं पॉवर चांगली असली पाहिजे. टीमवर्कमध्ये काम करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. आणि काही लाईफ लॉंग तुम्ही नुसते सुतळेचे तोडे म्हणजे ते उचलून देणारे आहात का? नाहीये. कधीतरी तुमचा पण नंबर येणार आहे, तुम्ही सुद्धा कुणाला तरी सांगणार आहे ते खाली पडलेलं जरा उचलून दे. म्हणजे कधीतरी तुम्हाला सुद्धा ती टीम लीड करावी लागणार आहे. म्हणून तुमच्याकडे लिडरशिपची पण क्वालिटी असली पाहिजे. दरवेळेला टीममध्ये फक्त तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है असं म्हणून चालत नाही. कधीतरी आपणही पुढे यावं लागतं, आपणही लीडर बनावं लागतं. आपल्या लाईफमध्ये सर्व्हिसमध्ये तुम्ही इनिशियली गेलात तर ठीक आहे, टीम मेंबर म्हणून काम कराल, पण 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर कधीतरी तुम्हाला टीम लीड करायची आहे. जर टीम लीड करायची असेल तर लीडरसारखं वागावं लागेल. लीडरसारखं 5 वर्षानंतर एकदम वागता येणार नाही. त्याची आत्तापासून सवय घालून घेतली पाहिजे. ज्यावेळेला आपण टीम लीडर म्हणून वागतो तर सगळ्या टीम मेंबर्सला आपल्याला इक्वली ट्रीट करायला लागेल, इक्वली त्यांना राबवावं लागेल, आणि इक्वली त्यांना ट्रीट करून त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागेल. त्यांच्याही चांगल्या कामाबद्दल आपल्याला ॲप्रिशिएशन देता आलं पाहिजे. त्यांच्या चुकांबद्दल आपल्याला त्यांना समजावता आलं पाहिजे. तिथे बाकीचे कुठले क्लेश कलह नको आहेत, पण टीम कशासाठी पाहिजे? सक्सेससाठी गेली पाहिजे. म्हणून तुमच्याकडे टीमवर्क पाहिजे, लिडरशिप पाहिजे. आणि हे सगळं घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ॲटिट्यूड अजून एक पाहिजे, तो म्हणजे ॲटिट्यूड. एक पॉईंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ॲटिट्यूड. तुमचा जर ॲटिट्यूड चांगला असेल ना, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, ॲग्रेसिव्ह ॲटिट्यूड असेल, कार्य करण्याचा ॲटिट्यूड असेल, अगदी काय म्हणतात त्याला, इकडचा तिकडचा विचार न करता कामामध्ये झोकून देण्याचा जर तुमचा ॲटिट्यूड असेल तर लक्षात ठेवा, फ्युचर तुमचं आहे. तुम्हाला फ्युचरमधून कोणी वाचू शकणार नाही. पण महत्त्वाचं काय? ॲटिट्यूड आहे. आपल्याला जर कामावरती जातानाचा जर आपला ॲटिट्यूड असा असेल की कंपनी त्या मालकाची आहे,
कंपनी कोणाची आहे? मालकाची आहे. मला काय पगार आहे? मला समजा 20,000 रुपये पगार मिळणार आहे. जाऊ द्या, मी 20,000चा विचार करू, मी कशाला त्याच्या कोटीचा विचार करू? चालणार नाही. आपला हा ॲटिट्यूड चुकतोय. आपण ॲटिट्यूड दाखवला पाहिजे की ज्या ठिकाणी मी कामाला चाललेलो आहे तर त्याचं ते कंपनी आहे किंवा त्याचं ते व्यवस्थापन आहे किंवा त्याचा तो जो काही बिझनेस आहे तो जर चांगला चालला, तो जर चांगला ॲटिट्यूड, तो जर चांगल्या पद्धतीने चांगला, तर उद्या माझा पण प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये. आपण ह्या ॲटिट्यूडने गेलं पाहिजे. आपल्याकडे काम करतानाचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे. त्याचबरोबर बाकीच्यांबरोबर जे आपल्याला मदतीला काम करतात त्यांच्याबरोबर वागतानाचा सुद्धा आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे? फ्रेंडली असला पाहिजे, पण त्याच वेळेला तो कार्यक्षम असला पाहिजे. त्यामुळे ॲटिट्यूडवरती मित्रांनो लक्ष द्या. ॲटिट्यूड फार महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता नुकतेच विद्यार्थी दशेतून बाहेर येत आहे, म्हणजे अजूनही तसं विद्यार्थी दशेतच आहात. आणि तसं तर आता कुणी म्हणजे काळजीच करायची गरज नाही किंवा म्हणण्याची गरज नाही की शिक्षण संपलं म्हणजे आम्ही बाकी सगळे विषय संपवतो आणि आता शिक्षण बंद करतो. नाही, हे लाईफ लॉंग लर्निंग ठेवलं पाहिजे. हा एक अजून एक आपल्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपण घेतला पाहिजे. लाईफ लर्निंग, की उद्या कंपनीमध्ये जरी गेलात, एखाद्या बिझनेसमध्ये जरी तुम्ही नोकरीनिमित्ताने गेलात तरी तुम्ही तुमचं लर्निंग सोडलं नाही पाहिजे. लर्निंग हे तुमचं असलंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला इनोव्हेशन आणि लर्निंग ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आज इनोव्हेशनशिवाय जग चालणार नाही आहे. जुन्या ज्या गोष्टी चालू आहेत, जुने जे कामं चालू आहेत त्याच्यावरती किती लोकांना रोजगार मिळणार आहेत? नाही मिळणार. जर काहीतरी नवीन रोजगाराची निर्मिती करायची असेल, त्याचबरोबर तुम्हाला तुमचा प्रोग्रेस घडून आणायचा असेल तर काहीतरी नवीन गोष्टी साध्य कराव्या लागतील. नवीन गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर तुमच्यामध्ये इनोव्हेशनची पॉवर असली पाहिजे. ही इनोव्हेशनची पॉवर तुमच्यामध्ये आहे किंवा नाही ही कळते. ही कुठे कळते माहिती आहे का? तुमचा जो काही CV असतो किंवा बायोडेटा असतो किंवा रिझ्युमे असते, तुम्ही ज्याला जे काय म्हणाल, त्याच्यामध्ये तुमच्या सेमिनारबद्दल लिहिलेलं असतं किंवा तुमच्या प्रोजेक्ट्सबद्दल लिहिलेलं असतं किंवा तुम्ही केलेल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीबद्दल लिहिलेलं असतं. तर त्यातले काही मुद्दे असे असतात की ज्याच्यावरून कळून जातं की तुम्ही इनोव्हेटिव्ह आहात का. तुम्ही निवडलेला सेमिनारचा टॉपिक काय होता, तुम्ही केलेला प्रोजेक्ट काय होता, तुम्ही केलेला एखादा मायक्रो प्रोजेक्ट काय होता, याच्यावरनं कळून जातं की तुम्ही इनोव्हेटिव्ह आहात का नुसते कॉपी पेस्ट मास्टर आहात, कुठनं तरी उचलायचं आणि कुठेतरी पेस्ट करायचं. असं असेल तर त्याच्यात चालणार नाही. म्हणून तुम्हाला सक्षम करा. इनोव्हेटिव्हच्या दृष्टीने विचार करा. गोष्टी इनोव्हेटिव्ह जर केल्यात ना तर चांगलं मार्केटमध्ये तुम्हाला ग्रीप मिळेल आणि त्या ग्रीपमध्ये तुम्ही काहीतरी दुसऱ्याचं पण भलं करू शकाल. त्यामुळे इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर लाईफ लॉंग लर्निंगमध्ये आपण असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा जो कळस होईल, ह्या सगळ्याचा जो काही एक पिरामिड तयार होईल तर तो तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. हा जो पिरामिड आहे, हे पिरामिडचे सगळे पैलू झाले, वेगवेगळे पैलू झाले. कुणी विटा आणल्या, कुणी वाळू आणली, कुणी काय संगमरवर आणलं, कुणी अजून काय मार्बल आणलं, हे सगळं झालं. आणि त्याची जे काही एकत्रित तयार होईल, जे काही आर्किटेक्ट त्याचं तयार होईल तर तो तुमचा कॉन्फिडन्स असेल. आणि तो कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. कारण त्या कॉन्फिडन्सवरती तुम्ही म्हणाल तर इंटरव्ह्यू क्रॅक पण कराल आणि त्याच कॉन्फिडन्सवरती म्हणाल तर त्या इंटरव्ह्यूला तुम्ही 5 मिनिटं सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायची गरज पाडू देणार नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनिटालाच तुम्ही ॲनालिसिस करायला भाग पडाल की हा कॅन्डिडेट आमच्या दृष्टीने सुटेबल नाही आहे. तो कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स ठेवा ना. प्रत्येक कामामध्ये कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. तुम्ही फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूला जाणार आहात, आता कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर विथ कॉन्फिडन्स गेला पाहिजे. बघा काय होईल रे, कॉन्फिडन्स समजा तुमचा लो असला आणि हाय असला तर फरक काय होतो माहिती आहे का? तुम्हाला कॉन्फिडन्स जर असेल तर तुमची प्रेझेंटेशन पॉवर वाढतं, तुमचं कम्युनिकेशन पॉवर वाढतं, तुमचं बोलण्याची पद्धत वाढते, तुमचे सगळे एकंदरीत तुमचा हेच बदलून जातो, ॲटिट्यूड तिथला बदलून जातो आणि त्याचं इम्प्रेशन त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यावरती चांगलं पडतं. आता बघा, साधारणतः इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला तुम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला काय होतं, आता बरेचसे आस्थापना अशी करायला लागली आता की हळूहळू तंत्रज्ञान बदललं, तंत्रज्ञान त्यांना मिळत गेलं तर ते वॉच ठेवायला लागले. आता कॅन्डिडेट जे इंटरव्ह्यूला येतात ते अगदी वेटिंग रूममध्ये आल्यापासनं त्या वेटिंग रूममध्ये बसतात. समोर रिसेप्शनिस्ट असतो आणि त्याच्यासमोर तुम्ही तिथे ज्यावेळेला बसता वेटिंगला, आतमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत, तिथपासनं तुम्हाला मॉनिटर केलं जातं की तुम्ही वेटिंग रूममध्ये कसे थांबलात. वेटिंग रूममध्ये होतात त्यावेळेला तुम्ही काय इनपेशन्स होतात का, बेचैन होतात का कॉन्फिडेंटली बसून होतात का, तुम्ही मोबाईलवरती गेम खेळत होतात का, तुम्ही मोबाईलवरती कोणाबरोबर कंटिन्यू बोलत होतात का, शेजारी तुम्ही 2-3 मित्र एकत्र गेला होतात इंटरव्ह्यूला, मग 2-3 मित्र शेजारी बसून काहीतरी गप्पा गोष्टी करत होतात का, तुम्ही काहीतरी तुमची फाईल उघडून काहीतरी त्याच्यामधलं वाचत होतात. ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात आता. त्यामुळे आपलं तिथे सुद्धा गरजेचं आहे. ते तिथे वेटिंग रूममध्ये आपण कसं बिहेव करतो त्याचबरोबरीने आपण इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर आता ते मी सांगत बसणार नाही. ते सांगणं आता तेवढं याचं पण राहिलं नाही की नॉक करावं, त्यानंतर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी बस म्हटलं तरच बसावं,
त्याच्यानंतर कसं बसावं, अगदी बसण्यावरनं विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. काही जण अगदी गमतीने बसतात बघा. म्हणजे कसे बसतात की समोरचा इंटरव्ह्यू घेणारा असतो, मध्ये तुमचा टेबल असतो, त्या टेबलवरती बऱ्याचशा गोष्टी असतात, टेलिफोन असतो, पेपर वेट असतो, अजून काहीतरी गोष्टी असतात. इंटरव्ह्यू देणारा असं जातो तिथे, निवांत बसतो समोर, हात वगैरे टेबलवरती ठेवणार, मध्येच लागलं तर पेपर वेट बरोबर थोडासा खेळणार, काहीतरी करणार. हा ॲटिट्यूड आपण मित्राबरोबर दाखवू शकतो. इंटरव्ह्यूला गेलेलो आहे आपण, तिथे आपण हा ॲटिट्यूड दाखवू शकत नाही, तिथे आपण अशा पद्धतीने बसू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण असंही बसू शकत नाही की तिथे गेलो, अगदी काहीतरी लेदरची अगदी रोलिंग चेअर होती, एकदम रिलॅक्स चेअर होती, आणि बाहेर वेटिंगला तुम्ही बरेच 2 तास उभेच होतात, बसायला कुठे चान्सच मिळाला नाही, आतमध्ये गेला तिथेच पहिली बसायला संधी मिळाली, आणि मग काही नाही एकदम अंग झोकून दिलं आणि एकदम तुम्ही रिलॅक्स तिथे बसलात, तर तो सुद्धा ॲटिट्यूड तिथे चालणार नाही. तिथे कसं बसलं पाहिजे, खुर्चीत सेंट्रल पोझिशनला बसलं पाहिजे, ताट मानेने बसलं पाहिजे, ताट पाठीने बसलं पाहिजे, आणि तो ॲटिट्यूडने तुम्ही दाखवलं पाहिजे. त्या कॉन्फिडन्स तुम्ही समोरच्याला दाखवलं पाहिजे की येस आय एम रेडी, मी रेडी आहे, मी तयार आहे, तुमचा प्रश्न येऊ देत, त्याला उत्तर द्यायला मी तयार आहे, हे तुमच्या बसण्यावरनं सुद्धा तुम्ही दाखवलं पाहिजे. मग आता बसल्याच्या नंतरचा जो खरा ड्रामा सुरू होतो, तो इंटरव्ह्यूचा ड्रामा सुरू होतो. त्या ड्रामाचा पहिला जो अंक असतो तो म्हणजे तुमचा रेझ्युमे असतो किंवा तुमचा CV असतो. बघा, तो रेझ्युमे किंवा CV एवढा छान असला पाहिजे, कारण ती तुमची इमेज आहे, ती तुमची रिफ्लिका आहे, ती फार क्लिअर पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता बघा, थोडं विषयांतर नाही होईल, पण मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगतो. आता मोबाईलचा जमाना आहे, त्यातूनही सेल्फीचा जमाना आहे. आता सेल्फी काढताना बघा किती पोझिशनला तुम्ही ॲडजस्टमेंट करता, की त्याच्यामध्ये ब्राईटनेस बरोबर आहे की नाही, त्याचा डार्कनेस बरोबर आहे की नाही, पाठीमागचं बॅकग्राऊंड कसं आहे, साईडचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय आहे का, माझा इमेज फोटो चांगला येईल का, सगळे आपण काळजी घेतो आणि क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर फोटो येतो, तो आपण बघतो, तितकासा सहजासहजी आवडत नाही, परत आपण काहीतरी त्याच्यामध्ये सेटिंगमध्ये चेंजेस करतो, दुसऱ्यांदा क्लिक करतो, दुसरा फोटो काढतो, 4-10 फोटो काढल्यानंतर एखादा फोटो आपल्याला क्लिक होतो आणि तो फायनल करावा असं वाटतो, एखादा फोटो फायनल करावा असं वाटतो. मग काय आहे, तसंच आपल्या ह्या करिअरच्या लाईफमधला बायोडेटा, CV किंवा रिझ्युमे हा तुमचा तो सेल्फी आहे. हा सुद्धा तुमचा तेवढा क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर चांगला असला पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तो कॉपी पेस्ट नको आहे, म्हणजे कुठनं तरी नेटवरनं कॉपी काढायची कुणाची तरी बायोडेटाची, त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, त्याच्या नावाच्या ठिकाणी आपलं नाव, त्याच्या एज्युकेशनच्या ठिकाणी आपलं एज्युकेशन, त्याच्या ॲड्रेसच्या ठिकाणी आपलं ॲड्रेस, बाकी हॉबी, त्याच्या हॉबी माझ्या हॉबी, बाकी त्याचं हे माझं हे, असं नाही. CV किंवा रिझ्युमे जो तुमचा असेल, तर त्याच्यामधनं इंटरव्ह्यू घेणाऱ्याला काय पाहिजे माहिती आहे का, ऑनेस्टी पाहिजे आणि ट्रूथनेस पाहिजे. विश्वास ठेवा, आपण आयुष्यामध्ये पहिल्यांदा रिझ्युमे बनवला आहे किंवा बायोडेटा बनवला आहे, एकच बनवला आहे. जो तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तो दररोज तेच करतोय. नाही दररोज केलं तर आठवड्यातून एकदा तरी करतोय, नाही केलं तर महिन्यातून एकदा तरी करतोय. असंख्य लोकांचे बायोडेटा बघतोय, त्यामुळे त्याला बायोडेटे पाठ झालेले आहेत. आता बायोडेटांचे फॉर्मॅट त्यांना पाठ आहेत की काय लिहिलेले आहेत, काय नाही लिहिलेले ते, त्यामुळे ते कोणते कॉपी पेस्ट केलेले आहेत, कोणते कुठनं डायरेक्टली छापलेले आहेत हे कळतं. त्यामुळे तुमचा CV हा युनिक असू द्यात, तुमचा युनिक. सिम्पल लँग्वेजमध्ये लिहा, हायफाय लँग्वेजमध्ये CV असला पाहिजे असं काही नाही आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये CV लिहा, पण त्या CV मधल्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागू पडणारी असू द्यात. कित्येक उदाहरणं अशी पण आहेत माझ्याकडे की CV मध्ये काय लिहिलंय ना ते धड वाचता सुद्धा येत नाही. असे काहीतरी हायफाय इंग्लिशमधला तो CV असतो, हायफाय लँग्वेज असते, हायफाय शब्द असतात, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा व्यवस्थित करता येत नाही, असा आपला CV असतो का, तर कॉपी पेस्टचा CV असतो. तो चालेल का, तो नाही चालणार. आणि मग असं होतं, बऱ्याच त्या गोष्टी त्याच्यात असतात. एखाद्याची हॉबी असते, अरे तो आपण हॉबीच्या लिहितो ना, एकतर मी सांगतो तुम्हाला, समजा हॉबी नसेल ना, लिहू नका. हॉबी नसेलच ना कुठली हॉबी, लिहू नका. पण ज्या त्याच्यात हॉबी म्हणून लिहिल्यात ना, तर त्याचं तुम्हाला संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आपण हॉबी लिहितो स्विमिंग, हॉबी काय माझी, स्विमिंग लिहितो. मे पॉसिबल की नेमकं असं होतं की इंटरव्ह्यू घेणाऱ्याची पण हॉबी स्विमिंगच असते, त्याला आवडतं स्विमिंग. तो सहज प्रश्न विचारतो की वा बरं झालं तुम्ही चांगले स्विमर आहात का वगैरे, ठीक आहे. मग जरा स्विमिंगचे कोणकोणते टाईप्स असतात, तो विषय निघतो. स्विमिंगमध्ये कोणकोणते टाईप्स असतात काहीच माहीत नाही, कारण का आपण ते कुणाच तरी कॉपी पेस्ट करून लिहिलंय स्विमिंग. रिडिंगचं तसंच होतं, रिडिंग लिहितो आपण. जरी समोरच्याने विचारलं कोण रिसेंटली कुठल्या नॉव्हेल वाचल्या, कुठले काय वाचले, आपल्याला बोंबल्याला नॉव्हेलची नावच आठवत नाहीत, तर ती आपला उपयोग आहे का. तर तशा हॉबी आपल्या असून उपयोग नाहीत. आपल्या जर कुठल्या हॉबी नसतील ना, तर एक तर तयार करा. हॉबी असणं गरजेचंच आहे, त्या तयार करा आणि मग त्या लिहा. आणि जर त्यातूनही त्या नसतील, तयार होण्यासारखी कंडिशन असेल, तर लिहू नका. पण चुकीच्या हॉबी कुणीही लिहू नका, कारण हॉबी चुकीच्या लिहिण्याने त्याचं वेगळं इम्प्रेशन पडतं. त्याच्यानंतर तो जो इंटरव्ह्यू घेणारा असतो की नाही, तर तो इंटरव्ह्यू घेणारा तुमच्यामध्ये जर त्याला जर असं वाटलं ना की तुम्ही
हे त्याच्यासारखेच आहात, प्रेझेंटेशन स्किलला, बोलण्याला त्याच्यासारखेच आहात, तर त्याचं काम सोपं बनतं. अजून एक मित्रांनो एक हे सांगतो, साधं ॲनालिसिस सांगतो की साधारणतः आहे ना 10 सेकंदाचा रिस्पॉन्स टाईम ठेवायचा. इंटरव्ह्यूमध्ये 10 सेकंदचा रिस्पॉन्स टाईम ठेवायचा. क्वेश्चन संपल्यानंतर त्याचा क्वेश्चन संपल्यानंतर 10 सेकंदात आपलं ठरलं पाहिजे की आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे किंवा नाही. असेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये त्याचा आन्सर चालू व्हायला पाहिजे, आणि नसेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये सांगितलं पाहिजे सॉरी आय डोंट नो, मला त्याच्याबद्दल माहिती आहे. उगाच ते आपल्या कॉलेज जीवनामध्ये ओरल प्रॅक्टिकलच्या वेळेला आपण जसं करतो, एक्सटर्नल काहीतरी प्रश्न विचारतो, माहीत तर नसतं, आपण उगाच टाइमपास करतो. कारण आपल्याला काय वाटतं, जाऊ द्या 60 मुलांचं घ्यायची ओरल, त्यामुळे प्रत्येकाला ते 3-3 मिनिटं देणार आहेत, त्यातला मी 1.5 मिनिटं पॉज पिरियडमध्ये घेतला तर मला लगेच बाहेर काढते. तो फॅक्टर विसरून जा. आता तो फॅक्टर विसरून जा, पुढे या. इथे 10 सेकंदाचा रिस्पॉन्स टाईम याच्यासाठी ठेवायचा आहे की त्याला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळलं पाहिजे, त्याला तुम्ही क्विक डिसिजन मेकिंग तुमच्यामध्ये आहे की नाही हे दाखवण्याची त्याच्यातून क्षमता तयार होते. आणि म्हणून तिथे कुणीही 10 सेकंदापेक्षा जास्त करायचं नाही. आपल्या मनात आहे ना, क्वेश्चन ऐकल्यानंतर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर माहिती आहे की नाही, तिथे विचार करण्यासारखं पुस्तकं वाचण्यासारखं आहे काय. त्यामुळे हा एक प्रोटोकॉल आपण जर पाळला तर आपलं इम्प्रेशन समोरच्यावरती चांगलं पडतं, आणि त्याला जे आपल्याला विचारायचं आहे ते तो विचारून मोकळा होतो. त्यानंतर आपला जो रेझ्युमे असतो तर तो रेझ्युमे साधारणतः कसा असावा. फ्रेशरचा रेझ्युमे हा किती असावा, हा शॉर्ट असावा, पण तो पारदर्शक असावा आणि तो इन्फॉर्मेटिव्ह असावा. म्हणजे किती असावा, तर बघा फ्रेशरसाठी आहे ना 2 पानी रेझ्युमे खूप झाला. 2 पानी रेझ्युमे खूप झाला. उगाचच तो काहीतरी 4 पानी 10 पानी करू नये. हा एखादा फ्रेशर एक्स्ट्रा ऑर्डिनरी, लाखात एखादी केस अशी असेल पण की ज्याचा रेझ्युमे हा 4 पानी आहे, 5 पानी आहे, की तो असाच की ज्याने एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेतलेले आहेत अकॅडमिक काळामध्ये आणि त्याला ते लिहायला तेवढी जागा पुरली नाही. नाहीतर सर्वसामान्यपणे 95% to 99% विद्यार्थ्यांचा फ्रेशरचा CV किंवा रेझ्युमे हा 2 पानाचाच असावा. उगाच त्याला कसल्या तरी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची झेरॉक्स लावून काहीतरी लावून त्याला तो उगाच काहीतरी जड करू नये. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे इंटरव्ह्यू घेणारा 15 मिनिटं तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तो फक्त तुमच्या त्या CVवरनं फक्त नजर फिरवतो. नजर फिरवत असताना की पॉईंट त्याला 1-2 जे कुठले सापडतात त्याच्यावरती तो स्ट्रेस करतो आणि त्याच्यावरती तुम्हाला ते क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त हे करायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲनालिसिस त्यावेळेला असा सापडतो की ज्यावेळेला तुमचा इंटरव्ह्यू संपेल तर त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला बाहेर जायला निघाल, तो म्हणेल ओके यू कॅन लिव्ह. तुम्ही ज्यावेळेला निघाल तर थोडंसं आहे ना फीडबॅक विचारायची सवय ठेवत चला. फीडबॅक विचारा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला की सर जर वेळ असेल तर मला 1-2 मिनिटात माझ्या इंटरव्ह्यूचा जर फीडबॅक सांगितला तर बरं होईल. त्याचा फायदा कशाला होतो, घरी येऊन त्याच्यावरती तुम्हाला विचार करता येतो. जर त्या कंपनीत आपल्या जॉबचं काही खरं नाही राहिलं, त्या जॉबचं आपल्याला जर फायनल झालं नाही तर आपल्याला भविष्यात पुढे जाऊन काय करता येतं तर त्याच्यावरती ॲनालिसिस करता येतं. आपले स्ट्रेंथ पॉईंट कोणते आहेत ते कळतात, आपले विकनेसेस काय आहेत ते कळतात. आणि मग ह्या सगळ्या याच्यातून घरी ज्या वेळेला आपण जातो, इंटरव्ह्यू देऊन घरी जातो, तर सगळ्यांची भावना काय आहे, रिलॅक्स बसू, आता एक झोप काढू, हे करू, निवांत काढा. पण त्याच्या अगोदर एक 15 मिनिटं काम करा. एक पेपर घ्या, पेन घ्या, आणि आज इंटरव्ह्यू काळामध्ये काय काय घडलंय ते ना सगळं लिहून काढा, त्याची समरी लिहून काढा, त्याचा ॲनालिसिस करा आणि फाइंड आउट करायचा प्रयत्न करा की याच्यामध्ये माझं काही चुकलं का, याच्यामध्ये मी काही कमी पडलो का, याच्यामध्ये माझे विकनेसेस काय होते, याच्यामध्ये माझे स्ट्रेंथ पॉईंट काय होते, लिहून काढा. हे जर लिहून काढले ना तर तुम्ही काय करणार माहिती आहे का, तिथे पुढच्या इंटरव्ह्यूला जाताना जे तुमचे स्ट्रेंथ होते ते तुम्ही कॅरी करणार, जे तुमचे विकनेसेस होते त्याच्यावरती तुम्हाला काम करता येईल आणि पुढे जाता येईल. त्यामुळे घरी गेल्यानंतरचा होमवर्क पुढच्या इंटरव्ह्यूसाठीची तुमचं प्रिपरेशन असेल, हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि सगळ्यात आता कसं आहे, टाईमचा थोडं लिमिटेशन आहे. आपण ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं बोलतोय, यानंतरही जर आपल्याला संधी मिळेल तर आपण असे ह्या प्लॅटफॉर्मवरती ह्या मी सांगितल्या विषयावरती आपण डिटेलमध्ये बोलत जाऊ. पण आता जाता मी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडन्स गमावू नका. एखाद्या वेळेला इंटरव्ह्यूला गेलात तुम्ही आणि त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं, तो कॉन्फिडन्स गमावू नका. कारण का, लक्षात ठेवा, तुम्हाला एकच नोकरी शोधायची. तुम्हाला नोकऱ्या किती पाहिजेत, तर एकच पाहिजे. आज जगामध्ये एवढ्या नोकऱ्या शिल्लक आहेत, त्यातली एक मला मिळू शकत नाही का, नक्कीच माझ्यासाठी नोकरी आहे. तर हा तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. आणि दुसरा कॉन्फिडन्स इंटरव्ह्यूला जाताना ठेवा की ज्या जॉबसाठी मी चाललेलो आहे, ज्या इंटरव्ह्यूसाठी मी चाललेलो आहे, तो जॉब माझीच वाट पाहतोय, तिथे माझीच गरज आहे आणि माझ्यासाठीच ती वॅकन्सी तयार झालेली आहे. ह्या कॉन्फिडन्सनी तुम्ही तिथे जा. ह्या कॉन्फिडन्सनी तुम्ही तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन बघा,
काय फरक पडेल तो बघा. उगाच काहीतरी बाकीचे म्हणतात, 4 मित्र इंटरव्ह्यू देऊन आले, त्यांना तो चांगला गेला नाही, त्यांनी काहीतरी तुम्हाला प्रेडिक्शन सांगितले आणि तुम्ही त्याचीच सायकोलॉजी तयार करून घेतली तर चालणार नाही. तर मित्रांनो, आपला ॲटिट्यूड ठेवा. ॲटिट्यूड ठेवल्याने काही बिघडत नाही. त्याच्यानंतर आपली इमेज ठेवा. आपला ॲटिट्यूड, आपली इमेज, आपली पर्सनॅलिटी हे समोरच्याला युनिक वाटली पाहिजे. कुणाचंही कॉपी पेस्ट नको आहे. आपल्या बोलण्यामध्ये आपलं वैयक्तिक बोलणं, आपली ती स्टाईल आपली असली पाहिजे. कुणाचंही कॉपी करू नका. आपल्या जे आपण वर्ड्स वापरतो, आपण जो लँग्वेज वापरतो, त्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. आणि काम केल्यानंतर जी आपली भाषा समृद्ध होईल, मग ती इंग्लिश असेल, ती मराठी असेल, ती हिंदी असेल, ती अजून कोणती असेल, त्याच्यावरती गरजेचं आहे. आणि भाषा ही समृद्ध असली पाहिजे. आपलं कम्युनिकेशन त्याने सुधारतं. जर भाषा समृद्ध नसेल तर कम्युनिकेशन चांगलं होत नाही. म्हणून कम्युनिकेशनवरती आपण काम केलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, जाता हे अगदी धावताही आढावा मी या सगळ्या गोष्टींचा घेतला. मी जसं तुम्हाला मग अशा म्हटल्याप्रमाणे यानंतर सुद्धा ह्या आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मी कायम कटिबद्ध असेल. सगळे स्टाफ कटिबद्ध असू आम्ही, की तुम्हाला कोणत्याही मध्ये याच्या गोष्टीमध्ये जरी मदत लागली तर तुम्ही हक्काने आमच्यापर्यंत कळवा. आपण असे सेशन भविष्यात सुद्धा तुमच्यासाठी घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. तर जाता मी पुन्हा एकदा नामदार दादांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यानंतर आपल्या तिन्ही महाविद्यालयांनी जो हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, तर तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यानंतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचंही खरं कौतुक करतो की अशी इनिशिएटिव्ह आपण ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये चालू केलेली आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद.